नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दुर्गा माता तुम्हा सगळ्यांना कायम सुखी, आनंदी, सुख समृद्धी ठेवो. तुमचं आयुष्य भरभराटीचं हो. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर मग आज आपण बघतच आहोत की नवरात्री चालू झाली आहे. तर बऱ्याच महिलांचे उपवास वगैरे असतात. काही महिला अनवाणी पायाने चालतात 9 दिवस चप्पल न घालता. काही महिला चे वेगवेगळे नियम असतात. प्रत्येक भागांमध्ये वेगळा नियम असतो. त्यामुळे पण नियम कसे पण असू द्या, आपण जी पण काही सेवा करतो ती सगळ्यांची सारखीच असते. पण जी आपण मनोभावे सेवा करतो ती सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तर मग नवरात्रीमध्ये आपण बरेच उपाय करतो. पितृपाठामध्ये जे पण काही उपाय केले आहेत, त्यापैकी बऱ्यापैकी उपाय आपण नवरात्रीमध्ये करू शकतो. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी किंवा पैशाची टंचाई निर्माण होत असेल तर त्या कमी होण्यासाठी काही उपाय केले जातात. तर त्यापैकीच आजचा एक उपाय आहे, तर तो म्हणजे तुळशी मातेचा उपाय आहे. तर तुळशी मातेला आपण नवरात्रीमध्ये कोणता असा उपाय केल्याने आपल्या घरातील काही अडचणी दूर होतील, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा जय दुर्गा माता की जय हे पण लिहायला विसरू नका. तर मग काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेस. मग आपण इतर वेळी तुळशी मातेची आपण स्वच्छता करतो, साफसफाई करतो. तुळस जेवढी स्वच्छ असते, लक्ष्मी माताचं रूप असतं, त्यामुळं मग आपण तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवतोच. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीच पैशाची अडचण निर्माण होत नाही. लक्ष्मी मातेचा नेहमी सहवास असतो त्या घराच्या. आणि ज्या घरात तुळस नसते तिथे सतत पैशाच्या अडचणी येतात, टंचाई निर्माण होते. जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल किंवा तुळशी माता नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये ह्या 9 दिवसामध्ये कधीही तुम्ही एखादं तुळशीचं रोपटं घेऊन येऊ शकता आणि मग दररोज त्या तुळशीला पाणी घालू शकता, पूजा करू शकता. तर मग काय करायचं आहे, की आपल्याला 5 कणकेचे दिवे बनवायचे आहेत. मग ते दिवे बनवल्यानंतर मग काय करायचं आहे, 5 दिवे बनवल्यानंतर त्यामध्ये मग आपल्याला एक तुपाची वात ठेवायची आहे. तर मग आता हा उपाय करत असताना आता तुमच्याकडे तूप असलंच पाहिजे. मग ते पण गाईचंच तूप असलं पाहिजे. जर म्हशीचं असलं तर हरकत नाही. पण तूप असल्याशिवाय हा उपाय पूर्ण होत नाही आणि फलदायी ठरत नाही. मग जर तूप नसेल तर आता बऱ्याच जणांना वाटेल, की आम्ही तिळाचं तेल टाकलं तर चालेल का? पण नाही, तुपाचाच उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं जर लागणार असेल तर तेवढंच तुम्ही तूप आणू शकता आणि मग 5 दिव्यांमध्ये तूप टाकायचं आहे आणि मग एक वात ठेवायची आहे किंवा 2 ठेवलात तरी हरकत नाही. आणि त्यामध्ये मग तुम्हाला एक विलायची टाकायची आहे. विलायची पण अशी खराब असलेली किंवा तुटलेली, फुटलेली नको आहे. आपण कोणतेही देवाचा किंवा म्हणा कोणताही उपाय करत असेल, ते आपण करतो. त्यामुळे जे आपण काही वस्तू घेणार आहोत आपण अ, ते फलदायी ठरण्यासाठी सगळ्या वस्तू पण आपण चांगल्याच घ्यायच्या आहेत. त्यामुळं मग प्रत्येक दिव्यामध्ये एक विलायची टाकायची आहे. हिरवी विलायची हे तुम्हाला आता ज्यांना माहिती नसेल त्यांना म्हणजे मोठी आणि छोटी विलायची असते. त्यामुळं छोटी विलायची टाकायची आहे आणि मग एक तुम्हाला लवंग टाकायचं आहे. लवंग पण खराब असलेला नको आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, की आपण लवंग घेऊन येताना सगळा मसाला एकदम आणतो त्यामुळं बघत नाही. त्यामुळं मग लवंग पण फुल असलेलंच ठेवायचं आहे. अर्धं तुटलेलं वगैरे ठेवू नका. मग हे पण प्रत्येक दिव्यामध्ये एक ठेवायचं आहे. म्हणजे 5 दिवे बनवले आहेत आपण. त्यात लवंग आणि विलायची 5 दिव्यांमध्ये ह्या 2 वस्तू ठेवायच्या आहेत आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे 5 दिव्यांमध्ये. मग हे दिवे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतर एका ताटात दिवे आपण घेतल्यानंतर मग तुळशी माताची पूजा करायची आहे. हळदी-कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुमच्या मनातली जी पण काही अडचण असेल, तुम्हाला पैशाची अडचण असेल किंवा तुमचं एखादं काम होत नसेल, खूप दिवस झाले तुम्ही प्रयत्न करताय, पाहिजे तसं तुम्हाला यश येत नसेल, तर तुमच्या मनातील ती इच्छा तुम्हाला मग तुळशी मातेला बोलायची आहे आणि मग ते जे दिवे तुम्ही बनवले आहेत, ते दिव्यांनी मग तुळशी मातेचं ओवाळून घ्यायचं आहे तुळशी मातेला. ओवाळून झाल्यानंतर ते दिवे तुम्हाला मग रात्रभर
याच्यामध्येच ठेवायचे आहे, तुळशी मातेजवळच ठेवायचे आहेत 5ही पण दिवे. आणि मग तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे, की तुळशी मातेच्या प्रदक्षिणा 108 किंवा 11 पण तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. मग प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी गॅलरी वगैरे असते, त्यामुळे मग त्यांना प्रदक्षिणा घालता येत नसेल तर हरकत नाही. मग तुम्ही तुळशी मातेपुढे बसूनच 108 मंत्राचा जप करायचा आहे. तर तो जप कोणता करायचा आहे? ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः हा जप तुम्हाला करायचा आहे. तर ज्यांना फेऱ्या घालायला जमत असतील त्यांनी मग फेऱ्या घातल्या तरी हरकत नाही. मग हे सगळं झाल्यानंतर मग त्यानंतर तुम्ही ते रात्रभर दिवे तुळशीजवळच ठेवायचे आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते दिवे 5ही पण दिवे घ्यायचे आहेत आणि मग ते दिवे तुम्ही इकडे-तिकडे कुठे टाकून न देता, म्हणजे तुम्ही जर इथे-तिथे कुठे ठेवले किंवा बाहेर कुठे पण टाकून दिले, तर मग ते तुम्ही जो उपाय केला आहात, ज्यासाठी उपाय केला आहात, ते तुमचा उपाय फलदायी ठरत नाही. ज्या पण इच्छेसाठी केला आहात, ती इच्छा अपूर्ण राहते. त्यामुळे मग ते दिवे तुम्हाला तसेच घ्यायचे आहेत आणि मग जिथे गोमाता असेल, म्हणजे गाय असेल, तिथे तुम्हाला ते दिवे गाईला खायला द्यायचे आहेत. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, शहरी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी गायी नसतातच. खेडेगावात वगैरे गायांचं प्रमाण जास्त असतं. आता ज्यांना गाय भेटली त्यांना हरकत नाही. पण मग ज्यांच्याकडे मग गाय नसेल, तर मग त्यांनी काय करायचं आहे, मग हे जे दिवे आहेत, तर ते तुम्ही मग एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. म्हणजे इथे-तिथे टाकून कोणाच्या पायाखाली तुडवण्यात जाऊ नये, अशा ठिकाणी मग तुम्ही ते दिवे ठेवायचे आहेत. आणि मग त्यानंतर हा उपाय झाल्यानंतर जी पण काही तुमची अडचण असेल, इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होईल. कारण ज्याप्रमाणे श्रावण महिना आपण पूर्ण पवित्र म्हणतो, त्या महिन्यामध्ये आपण जे पण काही उपाय करतो, त्याचं फळ फळ आपल्याला मिळतंच. त्याचप्रमाणे आपण पितृपाठामध्ये पण काही उपाय करतो. बरेच उपाय आहेत, की पितृदोष असल्यानंतर करतो. त्याचप्रमाणे नवरात्री हा महिना म्हणजेच की 9 दिवस हे नवरात्रीमधले सगळे पवित्र असतात. त्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये कोणत्या पण वेळेला तुम्ही कोणती पण सेवा केलात, दुर्गा माताची सेवा केलात म्हणा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण केलं, तर हे सगळे आपल्याला फलदायी ठरतात. त्याचप्रमाणे हा एक उपाय होता. जर तुम्हाला हा उपाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या घरात जर एखादी अडचण असेल किंवा एखादं काम रखडलं असेल, तर तुम्ही हा उपाय करून बघा. असं नाही की कोणता दिवस पाहिजे किंवा वेळ पाहिजे. तुम्ही कोणत्याही दिवशी नवरात्रीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता किंवा हा दिवसच पाहिजे तसं नाही. त्यामुळे मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता. तुमच्या अडचणी काय असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला मार्ग सापडेल. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढे जर एखादा व्हिडिओ नवीन येईल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे मग चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.